हॅलो व्ह्युअर्स, मी अनुपमा प्रधान आणि आज आपण बोलतोय महाराष्ट्राच्या एका फॉरेस्ट मिनिस्टरविषयी अर्थात वनमंत्र्याविषयी, जो असं स्टेटमेंट करतोय की सरसकट सगळ्या बिबट्यांची गोळ्या घालून हत्या करा. याचाच अर्थ असा आहे की तो पूर्ण वन खात्याला, फॉरेस्ट डिपार्टमेंटला लॉलेसनेस करायला सांगतोय, कायदा हातात घ्यायला सांगतोय आणि वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट 1972ला धुळीत मिळवायचा प्रयत्न करतोय. वास्तविक महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी ह्या प्रकरणाची नोंद घ्यावी आणि त्यांचा मंत्री कशा प्रकारे गुंडगिरीची भाषा करतोय, सगळ्या बिबट्यांना गोळ्या घालून ठार मारायची भाषा करतोय, हे त्यांनी बघावं, त्याला सॅक करावं, त्याला तिथून काढून टाकावं आणि दुसरा एखादा लायक, एज्युकेटेड, रिस्पॉन्सिबल आणि कायद्याची बूज असणारा, जाण असणारा व्यक्ती तिथे वनमंत्री म्हणून आणावा आणि महाराष्ट्राचं वाईल्ड लाईफ प्रोटेक्ट करावं. बिबटे रस्त्यावर का येत आहेत, बिबटे महामार्गावर का येत आहेत, बिबटे गावात का येत आहेत, ह्याचं कारण असं आहे की आपण त्यांचे अधिवास मोठ्या प्रमाणावर नष्ट करत चाललो आहे, झाडं नष्ट करत चाललो आहे, जंगलं नष्ट करत चाललो आहे आणि मग ते भूक आणि पाण्यासाठी रस्त्यावर इकडे तिकडे सैरावैरा भटकत आहेत. ह्याचं कारण असं की आपण अजूनसुद्धा सुधारू शकत नाही आहे स्वतःला. महामार्ग बनवत चाललेलो आहे. नागपूर मुंबई महामार्ग तिथे असताना अजून एक डुप्लिकेट समृद्धी महामार्ग तयार करण्यात आला. त्याच्यानंतर आता शक्तिपीठ, मग ज्ञानपीठ, मग भुक्तिपीठ, मग ती पीठ, वाटेल तसे महामार्ग आपण तिथे बनवत चाललो आहे. पण त्याच्यासाठी आदिवास त्यांचे नष्ट करतोय, जमिनी अक्वायर करतोय, झाडं जंगलं तोडून टाकतोय. मग ते बिबटे, बाकी सगळे प्राणी रस्त्यावर येत आहेत आणि त्याच्यानंतर हे असले वनमंत्री त्यांना गोळ्या घालून ठार करण्याचे आदेश देत आहेत. मग हे इथे वनमंत्री म्हणून त्या पदावर फुकट पगार का खात आहेत? कारण त्यांचं पहिलं काम आहे की त्यांनी वाईल्ड लाईफ प्रोटेक्ट करावं, त्यांनी पूर्णपणे ह्याची दक्षता घ्यावी की त्यांचं कसं संरक्षण होईल. हे न करता ते असल्या प्रकारचे आदेश देत आहेत किंवा म्हणत आहेत की गुजरातमध्ये पिंजऱ्यांमध्ये बंद करून वनतारा नावाच्या रिलायन्सच्या दुकानात पाठवू. मग ते इथे का फुकट पगार खात आहेत? त्यांनीसुद्धा तिथे बिबट्यांबरोबर पिंजऱ्यांमध्ये स्वतःला बंदिस्त करून तिथे पोस्ट करून घ्यावं. ह्या प्रकरणाची योग्य ती नोंद महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी घ्यावी आणि ह्या अशा गुंडगिरीच्या भाषा करणाऱ्या वनमंत्र्याला ताबडतोब काढून टाकावं. दुसरा रिस्पॉन्सिबल आणि कायद्याची जाण असणारा व्यक्ती तिथे आणावा आणि महाराष्ट्राचं वाईल्ड लाईफ प्रोटेक्ट करावं. अशी अपेक्षा, इच्छा प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाच्या मनात आहे आणि ती पूर्ण व्हावी.